तुम्ही पाहत आहात पृथ्वीचा जन्म सुरुवातीपासूनची संपूर्ण कथा। आज आपण आपल्या सुंदर ग्रहाच्या जन्माची रोमांचक कहाणी उलगडणार आहोत। आज आपण ज्या सुंदर निळ्या ग्रहाला घर म्हणतो तो नेहमीच इतका शांत नव्हता। आपण जर 4.6 अब्ज वर्षांपूर्वीच्या भूतकाळात गेलो तर आपल्याला महासागर किंवा झाडं दिसणार नाहीत। त्याऐवजी आपल्याला फक्त वितळलेल्या लाव्हाचा एक अराजक आणि भयानक गोळा दिसेल। पण या एका कॉस्मिक धूळ आणि वायूच्या ढगाचे रूपांतर आपल्या सुंदर घरात कसे झाले, आज आपण पृथ्वीच्या जन्माची रोमांचक स्टेप बाय स्टेप कहाणी उलगडणार आहोत। या प्रवासात सामील व्हा आणि आपल्या ग्रहाच्या निर्मितीचे रहस्य जाणून घ्या। या सगळ्याची सुरुवात आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात एका सोलर नेब्युला नावाच्या विशाल वायू आणि धूळच्या ढगातून झाली। जवळच्या मरत असलेल्या ताऱ्याच्या सुपरनोव्हामुळे निर्माण झालेल्या शॉकवेव्हमुळे हा नेब्युला गुरुत्वाकर्षणामुळे कोसळू लागला आणि एका मोठ्या भोवऱ्यासारखा वेगाने फिरू लागला। केंद्रात दाब आणि उष्णता एका ब्रेक पॉइंटवर पोहोचली आणि आण्विक संलयन न्यूक्लिअर फ्युजन प्रज्वलित झाले आणि अशा प्रकारे आपला सूर्य जन्मला। पण गोष्ट इथेच संपत नाही। नवीन सूर्याभोवती फिरणारे शिल्लक राहिलेले धूळ आणि खडक गुरुत्वाकर्षणामुळे हिंसकपणे आदळू लागले। लाखो वर्षांमध्ये या लहान कणांनी एकत्र येऊन मोठे खडक बनवले, ज्यांना प्लॅनेटेसिमल्स म्हणतात। या कॉस्मिक विध्वंसातूनच तरुण पृथ्वीचा उदय झाला। सुरुवातीची पृथ्वी एक भयानक ओसाड जमीन होती। रेडिओ ॲक्टिव्ह घटक आणि सततच्या लघुग्रह ॲस्ट्रॉइड आघातांमुळे संपूर्ण ग्रह वितळलेला राहिला, ज्यामुळे द्रवरूपातील खडकांचा एक अंतहीन महासागर तयार झाला होता। त्यानंतर पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात निर्णायक क्षण आला। थिया नावाचा मंगळाच्या आकाराचा एक ग्रह पृथ्वीच्या दिशेने धावला आणि तो आपल्या तरुण ग्रहाला धडकला। हा आघात इतका हिंसक होता की त्याने पृथ्वी जवळजवळ बाष्पीभूत केली। यामुळे मोठ्या प्रमाणात ढिगारा कक्षेत फेकला गेला। कालांतराने गुरुत्वाकर्षणामुळे हा ढिगारा एकत्र आला आणि आपला चंद्र तयार झाला। या टक्करमुळे पृथ्वी 23.5 अंशांवर झुकली, जे आज आपल्याला ऋतू सीझन्स अनुभवण्याचे नेमके कारण आहे। लाखो वर्षे उलटत गेली तसतशी पृथ्वी थंड होऊ लागली आणि तिचा कठीण खडकाळ कवच तयार झाला। पण तो अजूनही कोरडा आणि निर्जीव होता। शेवटी पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक कडक खडकाळ थर तयार झाला। तेव्हा मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव ग्रहावर झाला। हे नुसते सामान्य खडक नव्हते, त्यांच्यात एक गुप्त घटक होता, वजा पाण्याचे स्फटिक आणि खनिजे। लाखो वर्षे या पाणी समृद्ध उल्कांचा वर्षाव होत राहिला। जसजसा ग्रह थंड होत गेला तसतसे हे पाणी बाष्पीभूत झाले आणि जाड ढग तयार झाले। यामुळे हजारो वर्षे चाललेले एक मेगावादळ सुरू झाले, ज्याने ग्रहाचे मोठे भाग भरले आणि आपले पहिले महासागर तयार झाले। आता आपण पृथ्वीच्या कथेच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत। लाखो वर्षांच्या या निर्मितीनंतर वातावरण कसे तयार झाले आणि जीवनाची पहिली ठिणगी कशी पडली। पुढच्या भागात आपण पृथ्वीचे प्रारंभिक वातावरण आणि जीवनाच्या चमत्काराची सुरुवात कशी झाली हे पाहूया। तुम्ही आमच्यासोबत हा कॉस्मिक प्रवास केल्याबद्दल धन्यवाद। हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।